कधी असं वाटलं आहे का की मेहनत करत राहिलं तरी आयुष्यात काहीच जमत नाही? बरेच लोक हे अनुभवतात, पण त्यामागचं कारण तुम्हाला माहीत आहे का? आज आपण पाहणार आहोत, आयुष्य अडकण्यामागच एक मानसिक कारण जे 90% लोक ओळखत नाहीत. हे जाणून घ्या आणि तुमचं आयुष्य बदलवा. आपली मेहनत चालू आहे असं मानतो, लक्ष देतो, पण तरीही ग्रोथ दिसत नाही. फॅमिली, जॉब, स्टडी कुठेही प्रोग्रेस नाही वाटत. बरेच लोक विचारतात, मी काहीतरी चुकीच करत आहे का? हे मेंटल पॅटर्न आहे. सबकॉन्शियस मन आपल्याला सायलेंटली कंट्रोल करतं. आणि तुम्ही स्वतः हे न ओळखता आयुष्य पुढे जात नाही. सायकोलॉजिकल रिझन. मेंटल कम्फर्ट झोन, फिक्स थिंकिंग पॅटर्न. आपलं मन हॅबिच्युअल आहे. जे ओळखीचं आहे ते सेफ वाटतं. त्यामुळे लोक नवीन चॅलेंज, इनोव्हेशन, रिस्क घेण्यास घाबरतात. उदाहरणे: जॉबमध्ये प्रमोशन मागायला घाबरणे, रिलेशनशिपमध्ये ओपन कम्युनिकेशन न करणे, स्टडी करिअरमध्ये न्यू स्किल शिकायला हिचकिचावं. सायंटिफिक एक्सप्लेनेशन. ब्रेन एनर्जी बचत करतं, माइंड अननोन अवॉइड करतं. इमोशनल कम्फर्ट बरोबर टेम्पररी हॅपीनेस, लॉंग टर्म ग्रोथ बरोबर ब्लॉक्ड. रिअल लाईफ एक्झाम्पल्स बघूया. समीर दिवस रात्र मेहनत करतो, पण प्रमोशन मिळत नाही. कारण तो प्रेझेंटेशन मांडायला घाबरला, इनोव्हेट नाही केलं. मेंटल फिअर बरोबर इनविजिबल बॅरियर. जर कॉन्फिडंट झाला आणि न्यू स्किल ट्राय केली तर आयुष्य बदलू शकत. अजून एक दुसरं उदाहरण बघूया. प्रियाने कोर्स कंप्लीट केला, पण बोलायला घाबरल्यामुळे जॉब इंटरव्ह्यू ऑपॉर्च्युनिटी गमावली. She was stuck in her comfort zone. स्मॉल स्टेप घेऊन, डेली प्रॅक्टिस केली, कॉन्फिडन्स बिल्ड झाला, करिअर बदललं. लेसन: स्मॉल हेजिटेशन, मोठा इम्पॅक्ट. गौतम बुद्धांनी सांगितलं आहे, फिअर बरोबर अल्युजन, नॉलेज बरोबर फ्रीडम. प्रॅक्टिकल टेकअवेज. एक अवेअरनेस. तुमच्या मनातले हॅबिच्युअल पॅटर्न ओळखा. जर्नल थॉट रेकॉर्ड करा. 2 स्टेप आउट. रोज एक छोटी चॅलेंज घ्या. उदाहरण: नवीन टॉपिक शिका, बोलायला सुरुवात करा. 3 रिफ्लेक्शन अधिक ॲक्शन. फेलियर बरोबर लर्निंग, फेअर बरोबर साइन टू मूव्ह फॉरवर्ड. वीकली रिव्ह्यू बरोबर माइंड स्ट्रॉंगर. आता तुम्हाला माहीत आहे, लोक आयुष्यात अडकतात यामागचं कारण. जे तुम्ही ओळखता ते बदलता येऊ शकतं. कॉमेंटमध्ये सांगा, तुम्ही आयुष्यात अडकलेले आहात का आणि तुम्ही कोणता बदल करणार? आणि जर तुम्हाला मन, जीवन आणि विचार बदलायचं असेल तर मन आणि जीवन चॅनलला सबस्क्राईब करा.